मला वाटतं आपण 321 ओळीपर्यंत आलो. हा जो शेवटी भाग पाहिला आपण तो थोडा परत पाहतोय आणि त्यानंतरच्या काही ओव्या मी घेतल्या नाही, पण फार सोप्या आहेत. पटकन आज घेऊ आणि मग पुढे जाऊ. हे जे म्हटलेलं आहे की सगळी त्रिभुवन तुझ्या या रूपाने, भयंकर रूपाने अशी त्रासून गेलेली आहेत, व्याकुळ झालेली आहेत, घाबरली आहेत. आणि मग त्यानंतर असं म्हटलंय 20व्या ओळीमध्ये 320वी ओळी, एरवी तुझं महात्म्याचे देखणे तरी भयदुःखासी का मिळवणे, परी हे सुख नव्हेची जेणे गुणे ते जाणवते आहे मज. म्हणजे खरं म्हणजे तुझ्यासारख्या महात्म्याचं हे जे विश्वरूप आहे ते पाहून खूप आनंदच व्हायला पाहिजे, सुख व्हायला पाहिजे. तर त्याच्याऐवजी हे भय आणि दुःख हे का आलंय वाट्याला, मिळवणे म्हणजे ह्याचा योग का आलाय, म्हणजे आम्हाला हे का भोगावं लागतंय. आणि मग पुढे अर्जुन म्हणतोय परी हे सुख नव्हेची जेणे गुणे ते जाणवते आहे मज. म्हणजे तो म्हणतो की मला आता कळतंय, मला आता हे जाणवतंय की हे विश्वरूपाचं दर्शन हे केवळ हे सुखकारक नाहीच आहे, हे मला जाणवतंय, हे मला कळतंय. आणि ते का नाही आहे सुखकारक, तर त्यांनी असं म्हटलंय जव तुझे रूप नोहे तिथे तव जगासी संसारिक गोमटे, आता देखीलासी तरी विषय विटे उपनला त्रासू. म्हणजे जोपर्यंत तुझं रूप दिसलं नव्हतं, कळलं नव्हतं की तू कोण आहेस, तुझे सगळं विश्वरूप जोपर्यंत आम्ही पाहिलं नव्हतं तोपर्यंत जगासी संसारिक गोमटे म्हणजे प्रापंचिक सगळी सुख ही फार चांगली वाटत होती, गोमती वाटत होती. आता देखीलासी तरी विषय विटे उपनला त्रासू. म्हणजे आता तुला पाहिलं, तुझं खरं स्वरूप पाहिलं आणि आता मात्र असं वाटायला लागलं की ज्या विषयांमध्ये, ज्या विषयांच्या सर्व भोगांमध्ये आपण अडकलेलो होतो ते सगळं चुकीचं आहे. विटे त्याचा वीट आला, आता जगाला त्याचा वीट आला आणि त्यामुळे आता त्रास वाटायला लागला. हे सगळं सुख न वाटता हे त्रासाचं वाटायला लागलं. पुढच्या ओव्या ज्या आहेत ना ते मी त्यावेळेला घेतल्या नाही, पण आज घेते अशासाठी की हा जो विचार आहे ना तो विचार त्या ओव्यांमध्ये आणखी स्पष्ट केलेला आहे, तो कळावा म्हणून पुढच्या ओव्या घेते. म्हणजे विषय जे काही आहेत इंद्रियांचे विषय त्याचा वीट यायला लागला म्हणून त्रास वाटायला लागला. आता ते पुढे कसं म्हटलंय पहा, पुढची ओवी, तेवीची तू ते देखिलियासाठी काही सहजा तुझं देवो येईल मिठी, आणि नेदी तरी संकटी राहो केवी. म्हणजे असं की तुला आता हे तुझं सगळं विश्वरूप बघितल्यानंतर असं वाटायला लागलं की सहजपणे तुला मिठी, ह्या तुझ्या विश्वरूपाला मिठी मारावी असं वाटायला लागलं. पण या ठिकाणी असा विचार आहे की त्या विश्वरूपाला मिठी मारणं हे आमच्या आवाक्यातली गोष्टच नाही, कारण ते केवढं भव्य आहे आणि आम्ही केवढे आहोत, किती क्षुद्र आहोत. तर ते तर काही देता येत नाही, ती मिठी तर काही मारता येत नाही त्या विश्वरूपाला. आणि म्हणून मग जर नेदी म्हणजे जर नाही मिठी मारली तरी संकटी राहो केवी, जर नाही त्या विश्वरूपाला मिठी मारली, तुझ्यातच आम्ही एकरूप नाही होऊन गेलो तर मग काय होणार, तर संकट आहे. मागे पाहिलं तर सगळं संकट आहे आणि मग हे संकट कशाच आहे ते पुढे पहा. म्हणून मागासरो तव संसारू आडवीत येतसे अनिवारू,
आणि पुढा तू तव अनावरू न येसी घेवो. म्हणजे आता दोन्हीकडून आमची स्थिती अशी झाली आहे की आम्ही मागे सरू मागास सरो तव संसारू आडवित येत असे अनिवार्य. म्हणजे ही सगळी मागे सरलो तर सांसारिक सुख सगळी आडवी येतात. म्हणजे ती तर नको वाटायला लागले, त्याचं तर आता वीट आलाय असं वाटायला लागले. म्हणून म्हणजे ती संसारू आडवित येत असे अनिवारू, म्हणजे तिथे आम्ही अडकणार. आणि पुढा तू तव अनावरू न येसी घेवो, म्हणजे तू पुढे जावं, मागे जावं तर संसार आणि पुढे जावं तर तू. आणि तू कसं आहेस? अनावरू. म्हणजे तू हे जे काय प्रचंड तुझं विश्वरूप आहे हे अनावर आहे. आम्ही त्याच्यामध्ये हेच होऊ शकत नाही. आम्ही कशी काय तुझ्यामध्ये एकरूप आम्ही व्हायचं? ऐसा माझारिली साकडा बापुड्या त्रैलोक्याचा होतसे पुरडा. हा ध्वनीची पुडा चोजवला मज. म्हणजे मला आता हे कळलंय की असं आम्ही मधल्यामध्ये संकटात, साकड म्हणजे संकट, तर असं माझारिली म्हणजे मधल्यामध्ये आम्ही ह्या संकटात अडकलो. मागे जावं तर ती विषयाची सुख नको वाटतंय, पुढे जावं तर तुझं हे अनावर रूप आहे, हे काय झालंय कळत नाही. तर बापुड्या त्रैलोक्याचा होतसे पुरडा. आणि त्यामुळे संबंध तिन्ही लोक हुरड्यासारखी जळताय. हा ध्वनी जी पुडा चोजवला. ध्वनी याचा अर्थ हे मला आता समजलं, हा विचार मला आता पुडा, म्हणजे मी नीट विचार केला, मी नीट पुन्हा पुन्हा या गोष्टीचा विचार केला. पुडा चोजवला म्हणजे मला हा ध्वनी म्हणजे हा विचार आता मला आलाय. म्हणजे मला आता समजलंय की ही आमची अशी स्थिती का झाली आहे, हे आता मला समजलंय. एक उदाहरण त्यांनी दिलंय, उपमा आणखी दिली. जैसा आरंभला आगी समुद्रा ये निवावया लागी तव कल्लोळ पाणीयाचा तरंगी आगळावी. हे म्हणजे समुद्रामध्ये म्हणजे समजा खूप प्रचंड मोठी आग लागली तर आपण समुद्रात शिरावं. आता या आगीतून, या पोपाट्यातून बाहेर पडण्यासाठी आपण समुद्रात शिरावं. आरंभळा म्हणजे असं जे आहे, म्हणजे आग खूप वाढली आहे आणि ती आता हे निववण्यासाठी जर आपण समुद्रात शिरावं असा जर विचार केला, तव कल्लोळ पाणी याचा तरंगी आगळा बिहे. म्हणजे त्या समुद्राचे तरंग, कल्लोळ म्हणजे काय? तरंग. समुद्राचे तरंग एवढे काय मोठे आहेत की पुन्हा आणखीन त्याची भीती वाटते. म्हणजे ही भीती आहे, ती भीती आहे, अशा प्रकारे आमची स्थिती झालेली आहे की तुझ्यातही सामावता येत नाही, पण तुझं हे भयंकर उग्र रूप आहे आणि त्याच्यातही सामावायला भीती वाटते. मागे संसारात जावं तर तिथली विषय सुख नकोशी वाटतात. अशा प्रकारे आम्ही या मधल्यामध्ये सापडलो आणि त्यामुळे आता कळत नाही काय करावं ते. आता पुढे जाऊया. 26वी ओळी. तैसे या जगासी जाहले तू ते देखोनी तळमळीत ठेले. इथपर्यंत एक भाग आहे ह्या ओळीचा आणि पुढचा जो भाग आहे ना तो वेगळा अर्थ सांगणारा आहे किंवा त्याच्यामध्ये वेगळा विचार आहे. म्हणून आता हे इथपर्यंत कळलं असेल. तैसे या जगासी जाहले तू ते देखोनी तळमळीत ठेले. सगळी त्रिभुवन तळमळतायत तुला पाहून सुद्धा, तुझं हे सगळं विश्वरूप पाहून तळमळतायत. काय करावं ते त्यांना कळत नाही, संकटात पडले. इथपर्यंत एक भाग आहे. आता पुढे पहा. मी मुद्दाम हे सांगते कारण नाही तर असं सलग आपण वाचलं ना तर आपल्याला कळतच नाही हे काय आहे ते काय असं कळत नाही. म्हणून इथे हा एक विचार थांबलेला आहे की असं जगाची परिस्थिती अशी झालेली आहे. इथपर्यंत एक विचार आहे. आता दुसरा विचार पुढे काय मांडला आहे ह्या ओवीमध्ये
या माझी पैल भले ज्ञानसुरांचे मेळावे असं म्हटलंय. म्हणजे हे जगाची ही अवस्था, जग म्हणजे आपण सामान्य माणसं ना, तर सामान्य माणसांची ही अशी अवस्था झाली आहे, तळमळत आहेत ते. आणि पहिलं म्हणजे दुसरीकडे बघावं तर काय दिसतं, तर ज्ञानसुरांचे मेळावे. ज्ञानसूर ह्याचा काही पुस्तकांमध्ये, म्हणजे तुम्ही कुठली पुस्तकं वाचता मला माहीत नाही म्हणून मी मुद्दाम हे सांगते की काही पुस्तकांमध्ये ह्या ज्ञानसूर हा एक शब्द घेतलाय. म्हणजे सूर ह्याचा अर्थ देव, तर ज्ञानाचे देव म्हणजे अगदी भरपूर ज्यांच्यामध्ये ज्ञान आहे, अगदी सर्वश्रेष्ठ स्थितीला पोचलेले, असा एक शब्द तो घेतलाय. ज्ञानसूर हा एक शब्द काही पुस्तकांमध्ये आहे. परंतु खरं म्हणजे हा शब्द आणि काही ठिकाणी तसाही तो आहे. हा शब्द दोन, ह्या एका शब्दामध्ये दोन शब्द आहेत, ज्ञानी माणसं आणि सूर. सूर म्हणजे देव. हां, कसं ते बघा, आता आपण पुढे गेलो ना की हे स्पष्ट होतं की हा अर्थ बरोबर आहे अशी माझी हे आहे. आणि ते ह्याच्यासाठी आपण पुढचं सर्व पाहिलं तर आपल्याला ते बरोबर कळतं की ह्या ठिकाणी हा एक शब्द नसून ज्ञानी माणसं आणि देव असा हा वेगळा शब्द आहे. तर ज्ञानसुरांचे मेळावे म्हणजे ज्ञानी आणि देव ह्यांचे संघ, समुदाय, मेळावे. आता या ठिकाणी श्लोक घेते. काही ठिकाणी ना श्लोक फार सुंदर आहेत आणि ते घेणं मला जरूर वाटतं म्हणून मी घेते. हा श्लोक घेते, अर्थ सांगते, आधी वाचू आपण. अमी त्वां सुरसंघा विशन्ति केचित् भीताः प्राञ्जलयो गणन्ति स्वस्तित्युक्ता महर्षि सिद्धसंघाः स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः. आता ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे की पहिला पहा कसे, ह्या श्लोकामध्ये सुद्धा कुठेतरी पाहिजे तर मध्ये जिथे मी थांबते तिथे तुम्ही रेघ मारा, कारण तिथे एक एक कल्पना आहे. आम्ही म्हणजे हे ह्याला म्हटलेलं आहे की देवाला, ते विश्वदेवाला म्हणतोय. आम्ही त्वां सुरसंघा विशन्ति, इथे एक भाग. ह्याचा अर्थ असा की सुरसंघा म्हणून पहा, मी हे जे दोन वेगळं आहे असं म्हटलं ना, या ठिकाणी सुरसंघा म्हणजे देवांचे संघ, देवांचे समुदाय हे काय करतात, विशन्ति ह्याचा अर्थ प्रवेश करतायत तुझ्यामध्ये. ह्या तुझ्या या विश्वरूपामध्ये हे देवांचे समुदाय प्रवेश करतायत. विशन्ति म्हणजे ते तुझ्या या विश्वरूपामध्ये, त्वाम म्हणजे तुझ्या या विश्वरूपामध्ये हे देवांचे संघ प्रवेश करत आहे. आता पुढे जे आहे ते देवांबद्दलच आहे, पण ते त्यामध्ये थोडा वेगळा विचार मांडला आहे. आणि तो कसा, केचित भीता प्रांजलयो गणंती, म्हणजे देवांपैकीच काही घाबरले तुझ्या या विश्वरूपाला, या उग्र रूपाला बघून ते भीता, ते घाबरले आहेत. आणि घाबरले असले तरी सुद्धा ते प्रांजलयो गणंती म्हणजे प्रांजळपणे, अत्यंत मनापासून, अत्यंत नम्रपणे गणंती ह्याचा अर्थ तुझ्या गुणांची स्तुती करतायत. भयभीत आहेत, हात जोडलेत त्यांनी, आणि गणंती, गण ह्याच्यामध्ये तोही अर्थ आहे की हात जोडले आहेत. कित्येक सूर, कित्येक देव, पुन्हा सांगते, कित्येक देव असे आहेत की ते भयभीत होऊन हात जोडून तुझ्या गुणांचं वर्णन करतायत.
त्यानंतर पुढे पहा. आता हे देव आणि ज्ञानी ह्याच्यामध्ये फरक आहे हे कसं ह्या ठिकाणी स्पष्ट होतं बघा. पुढचा जो भाग आहे तो स्वस्तित्युक्ता महर्षी सिद्ध संघाहा असं म्हटलेलं आहे. आता त्या ठिकाणी महर्षी आणि सिद्ध ह्यांचा उल्लेख आहे, बरोबर आहे. महर्षी आणि सिद्ध म्हणजे ज्ञान, म्हणजे हे इथे वेगळा हा उल्लेख आहे. महर्षी आणि सिद्ध. आता सिद्ध हा शब्द मी अनेक वेळेला स्पष्ट केला, आठवतंय ना, की सिद्ध याचा अर्थ सिद्धी असलेले नव्हे. सिद्धी आपोआपच प्राप्त होतात त्या उच्च स्थितीला गेल्यावर, पण त्याला सिद्ध असं म्हणत नाही. सिद्ध याचा अर्थ की आपण कोण आहोत, आपण आत्मा आहोत, आपण त्या परमात्म्याचे अंश आहोत. हा विचार ज्यांच्या मनामध्ये कायम तोच विचार, त्याच्या पलीकडे ते जात नाही, ह्या जगामध्ये ते गुरफटतच नाहीत. कारण आपण कोण आहोत, तर आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत या विचारात ते असतात. असा उच्च आध्यात्मिक विचार, याला उच्च आध्यात्मिक विचार म्हणतात. असा उच्च आध्यात्मिक विचार ज्यांच्या मनामध्ये अगदी कायम असतो, तसं जीवन ते जगत असतात. ते ह्या पृथ्वी तलावरतीच असतात, पण तसं जीवन ते जगत असतात. असे जे आहेत महर्षी आणि सिद्ध ह्यांचे जे संघ आहेत ते काय करतात, स्वस्तित्युक्त्वा. म्हणजे ह्याचा अर्थ असा की ते म्हणजे हे खरं म्हणजे हे संबंध लागून आहे. स्वस्तित्युक्त्वा महर्षी सिद्ध संघा स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः. असं संबंध जोडून घ्यायचंय. आणि त्याचा अर्थ असा की हे जे आहेत महर्षी आणि सिद्ध यांचे जे संघ आहेत ते काय करतायत, तर स्वस्ती हा आपल्या संस्कृतीतला एक फार महान शब्द आहे. कल्याण असो, स्वस्ती असं म्हणतात. तर स्वस्ती याचा अर्थ कल्याण असो. तर कोणालाही आशीर्वाद देताना सुद्धा पूर्वी असा शब्द वापरत असत, स्वस्ती. तर अशा प्रकारे तुझं म्हणजे विश्वरूपालाही म्हणतायत, सर्वांनाच म्हणतायत ते कल्याण असो असं ते म्हणतायत. आणि स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः म्हणजे अनेक उत्तमोत्तम स्तोत्रांनी तुझं उत्तमोत्तम स्तोत्रांनी तुझी स्तुती करतात. स्तुवन्ति म्हणजे तुझी स्तुती करतायत. आणि स्तुतिभिः पुष्कलाभिः म्हणजे अनेक स्तोत्रांमध्ये अशी तुझी ती स्तुती करतात. आणि म्हणून तो ज्ञान आणि सूर हा वेगळा शब्द आहे असं या श्लोकामध्ये आपल्याला निश्चितपणे कळतं. आता थोड्या ओव्या घेते, पटकन तुम्हाला कळेल. काही जिथे वेगळा विचार असेल तिथे सांगते. पहिल्यांदा 27-28 या दोन ओव्या घेते. हे तुझे नि अंगिके तेजे जाळूनी सर्व कर्मांची बीजे मिळत तुझं आतून निजे सद्भावेसी. म्हणजे हे कोणाबद्दल आहे, देवांबद्दल असं म्हटलेलं आहे की देव हे तुझ्या अंगाचं तेज, तुझ्या या विश्वरूपाचं संपूर्ण तेज जे आहे ते त्या तेजामध्ये जाळूनी सर्व कर्मांची बीजे. म्हणजे देव सुद्धा कर्म करत असतात, त्या कर्मांची बीजच मुळे ते जाळून टाकतात की पुन्हा असं काही घडूच नये. तर सर्व कर्मांची बीज त्या तुझ्या या तेजामध्ये ते जाळून टाकतात. आणि मिळत तुझं आतू निजे सद्भावेसी. निजे याचा अर्थ जे मगाशी विशंती म्हटलं ना, प्रवेश करतात, त्याला उद्देशून निजंती सद्भावेसी म्हणजे तुझ्यामध्ये ते पूर्ण विलय होऊन गेले. सद्भावानी अत्यंत चांगला भाव मनामध्ये ठेवून तुझ्यामध्ये ते मिळूनच गेलेले. आणिक एक साविया भयभिरू
सर्वस्वे धरुनी तुझी मोहरू, तुझ प्रार्थिता ती करू जोडूया. म्हणजे मगाशी जे श्लोकात पाहिलं की आणखीन काही देव असे आहेत की जे भ्याले आहेत, भयभीरू, ते भ्यालेले आहेत. आणि आणि साविया या शब्दाचा अर्थ स्वभावतः ते भ्यालेले आहेत. की ते स्वभावतः का, की जे आपल्या कर्मांची बीज जाळायची आहेत ना, तर त्यामुळे कुठेतरी आपलं काहीतरी चुकलेलं आहे त्याची जेव्हा जाणीव असते त्यावेळेला सहजपणे भीती वाटते. तर अशा साविया भयभीरू म्हणजे सहज स्वभावतः ते घाबरले तुझ्या या सर्व रूपाला पाहून. आणि सर्वस्वे धरुनी तुझी मोहरू, मोहरू ह्याचा अर्थ वाट, तुझा मार्ग मोहरे. विश्व मोहरे लावावे, आठवतं ना, विश्व मोहरे लावावे आपण पाहिलंय. तर मोहरे लावावे म्हणजे सगळ्या विश्वाला चांगल्या मार्गाला लावणं असा जो अर्थ आहे तोच इथे आहे. मोहरू म्हणजे त्या मार्गाला, तुझ्या सर्वस्वे धरुनी तुझी मोहरू, म्हणजे तुझा हा जो चांगला मार्ग आहे तो त्यांनी धरलाय. आणि असं तुझ्या मार्गाला येताना ते काय करतात, तुझं प्रार्थिता ती करू जोडून या. दोन्ही हात जोडून ते तुझी प्रार्थना करतात. करू जोडून या म्हणजे दोन्ही हात जोडून तुझी प्रार्थना करतात. आता मधली एक ओवी सोडून आता 331 दोन ओव्या आपण सोडूया. आणि कारण ते तसंच उल्लेख आहेत. आता 331 ओवी बघा. कारण आत्ता देवांचं वर्णन झालं, आता महर्षी आणि सिद्ध यांचं वर्णन आहे पुढे 31व्या ओवीमध्ये. आणि महर्षी अथवा सिद्ध का विद्याधर समूह विविध हे बोलत तुझं स्वस्तिवाद करीती स्तवन. कळलं असेल ना सगळ्यांना. मगाशी आपण श्लोकामध्ये हे पाहिलेलं आहे की स्वस्ती म्हणत म्हणत हे सगळे महर्षी, सिद्ध, विद्यावंत असे जे सगळे समूह आहेत ते स्वस्ती असं म्हणत, स्वस्तिवाद याचा अर्थ तुझं कल्याण असो असं म्हणत म्हणत तुझी स्तुती करतात. आता हा पुढचा जो श्लोक आहे तो मी घेत नाही, कारण सगळा अर्थ अत्यंत चांगलेपणाने ह्या ओव्यांमध्ये आलेला आहे आणि फार थोडक्यामध्ये पण छान अर्थ आहे. फक्त एकच श्लोक आत्ता बघताना लक्षात आलं की त्या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये पहा, विश्वेश्विनो अश्विनौ असा जो शब्द आहे गेल्या वेळेला एकदा आला होता तो अश्विनौ. आणि मी म्हटलं होतं की अश्विन कुमार त्यांची जोडी आहे असं मी म्हटलं होतं. आणि त्यावेळेला मला आता आज जेव्हा मी वाचत होते तेव्हा मला आठवण झाली की मी अगणित शब्द कुठे वाचला. मी का असं मला वाटलं की अगणित अश्विनी कुमार असं वर्णन कुठेतरी असलं पाहिजे म्हणून मी पाहिलं दांडेकरांच्याच पुस्तकामध्ये त्या ठिकाणी जिथे अश्विन कुमारांचा उल्लेख आहे ना तिथे अगणित शब्द वापरला आहे. म्हणून मी तो जरा हे झाले जिथे तो अश्विन शब्द गेल्या वेळेला आला होता तो. आता तो श्लोक नको, आपण ओव्या घेऊया. हे रुद्रादित्यांचे मेळावे वसु हन साध्य आघवे अश्विनौ देव विश्वे देव विभवे वायुही हेजी. ह्याचा अर्थ आता पहा ह्यातल्या बऱ्याच ह्यांचा व्यक्तिमत्वांचा उल्लेख आधी आलेला आहे. त्यांचा उल्लेख आहे इथे की रुद्र आदित्य म्हणजे रुद्र 12 रुद्र चुकून तर 11 रुद्र 12 आदित्य ह्यांचे मेळावे वसु हन साध्य आघवे. आता हा जो ह्या ठिकाणी वसु हा शब्द आपल्याला गेलाय, वसु आपल्याला माहिती आहे हा शब्द. तर हा जो साध्य शब्द आहे ना, साध्य
ह्या नावाचे 12 देव आहेत. ह्या नावाचे 12 देव आहेत. साध्य आपल्याला काही ह्या पूर्वीच्या गोष्टी माहिती नाही आहेत, म्हणून मी मुद्दाम सांगते की साध्य नावाचे 12 देव आहेत. आघवे म्हटले म्हणजे हे सगळे रुद्र, आदित्य, वसु, साध्य हे सर्व आघवे. हा जो साध्य शब्द आहे ना, तो वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की हे जे साध्य देव आहेत ना, आपल्या समाजामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट माहिती नाही आहे, परंतु मी जे काही तर वाचलेलं आहे त्यावरून मला माहिती आहे की बंगालमध्ये श्रोत्रिय म्हणून म्हणजे सर्वात उच्च जात जी श्रोत्रिय, त्यांच्यामध्ये काहीतरी 4 असे, मला आता कधी 4ही आठवत नाही आहेत ते, पण 4 पोटजाती आहेत. जसं आपल्यात असतं ना, कोकण असतं, देश असतं, कराडे आणि कोण असे सगळ्या ज्या काही जाती, तसं त्यांच्यामध्ये हे श्रोत्रिय म्हणून हे म्हणजे ज्यांना आपण ब्राह्मण म्हणतो ना, त्या ब्राह्मणा ती जात. आणि त्या श्रोत्रिय जातीमध्ये सर्वात उच्च जी जात मानली जाते ती सिद्ध श्रोत्रिय, त्यानंतर साध्य श्रोत्रिय, त्यानंतर काष्ट श्रोत्रिय, आणि शेवटची आणखी एक आहे ते मला आठवत नाही आहे. पण असं ह्याचा अर्थ ह्या देवांच्या जे कोणी पूजन करणारे असतात तर साध्य देवांची पूजा करणारे साध्य श्रोत, अशा प्रकारे काहीतरी ही नावं आली असावी. तर असे हे साध्य हे देव आहेत, हे आपल्याला माहिती नाही. ज्या प्रदेशांमध्ये त्या अशा प्रकारच्या जाती त्यांना ते माहिती असतं बरोबर. तर अशा प्रकारे हे साध्य हे 12 साध्य आहेत. आणि असे हे सर्व. त्यानंतर आणखी उल्लेख केलाय अश्विनौ देव म्हणजे अश्विनी कुमार, 2 अश्विनी कुमार. विश्वे देव विभवे म्हणजे सगळे विश्वातले वैभवयुक्त देव. विश्वे देव विभवे ह्याचा अर्थ विश्वातले सर्व वैभवयुक्त असे देव. त्यानंतर उल्लेख आहे वायूही. ह्याचा अर्थ वायू म्हणजे मरुतगण. वायुदेवता असं ते म्हणतात. वायुदेवता म्हणजे मरुतगण. हे आपल्याला गेलंय, आपण हे सगळं पाहिलेलं आहे, म्हणून मी याचं काही स्पष्टीकरण करत नाही. वायूही हे जी म्हणजे वायू म्हणजे हा वायू नव्हे, वायू याचा अर्थ ते मरुतगण जे आहे ते. असे हे सर्व. आणखीन कोण? अवधारा, अग्नी, हन, गंधर्व, पैल, यक्ष, रक्षो, गण सर्व, जी महेंद्र मुख्य देव का सिद्धाधिक. म्हणजे त्याच्यामध्ये आणखी कोण कोण? अवधारा म्हणजे ऐका. आणखी कोण कोण आहे? तर अग्नी आहे, गंधर्व आहे, सर्व गंधर्व आहे. हन याचा अर्थ सर्व गंधर्व आहे. पैल म्हणजे पलीकडे कोण आहे? तर यक्ष, रक्षोगण. यक्ष माहिती आपल्याला, यक्ष गंधर्व हे आपल्याला ह्या मानवेतर अशा काही योनी किंवा जाती काही जे काय म्हणता येईल. यक्ष, रक्षोगण म्हणजे राक्षसगण. हे सर्व जी महेंद्र मुख्य देव म्हणजे महेंद्र म्हणजे इंद्र ज्यांचा प्रमुख आहे असे सर्व देव. आणि का सिद्धाधिक, त्या ठिकाणी का याचा अर्थ आणि असा घ्यायचा. एरवी आपण खूप वेळेला का याचा अर्थ किंवा घेतो, पण इथे किंवा नाही आहे, इथे आणि असा अर्थ आहे. आणि सिद्धाधिक म्हणजे सिद्ध असे सर्व. हे आघवेची आपुला लोकी सोत्कंठित अवलोकी
हे महामूर्ती दैविकी पाहता हाती. म्हणजे हे सगळे हे आगवेची म्हणजे हे सर्व आपुला लोकी म्हणजे आपापल्या लोकात, ह्या प्रत्येकाचा लोक वेगळा आहे ना. देवांचा देवलोक वेगळा, इंद्र आणि तो देवलोक वेगळा आहे, राक्षसांचा लोक वेगळा, गंधर्व आणि यक्ष यांचा वेगळा, सिद्धांचा वेगळा, असे प्रत्येक जण आपुला लोकी म्हणजे आपापल्या लोकामध्ये. लोक याचा अर्थ आपली ज्याला आपण त्यांचं स्थान जे आपण म्हणतो लोक, वसतिस्थान, त्यांचं वसतिस्थान. तर त्यांचा लोक सोत्कंठित अवलोकी म्हणजे अत्यंत उत्कंठित होऊन ते पाहतायत. अवलोकी म्हणजे ते पाहतायत. काय पाहतायत? हे महामूर्ती दैविकी पाहता हाती. म्हणजे ही दैविकी ह्याचा या ठिकाणी अर्थ दैवी असा आहे. दैवी त्या ठिकाणी दैव असा कुठला वेगळा अर्थ घेऊ नका. दैविकी ह्याचा अर्थ दिव्य 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 अशी तुझी महामूर्ती पाहतायत. पुढे मग पाहता पाहत प्रतीक्षणी विस्मित होऊन अंतःकरणी करीत निज मुकुटी गोवाळीनी प्रभूजी तुझं. म्हणजे असं प्रत्येक क्षणी ते असे विस्मित होत आहेत, भयंकर आश्चर्यचकित होत आहेत. आणि असं होऊन ते हे विश्वेश्वरा, हे प्रभू, ते तुझं म्हणजे अंतःकरणी करीत निजमुकुटी गोवाळीनी प्रभूजी तुझं. म्हणजे हे प्रभू तुझी ते ओवाळणी करतायत. आणि कशी ओवाळणी करतायत तर आपले मुकुट काढून आपल्या मुकुटाने ओवाळणी करतायत. आणि ह्याच्यामध्ये एक फार असा अर्थ आहे, लक्षात घ्या, की मुकुट आपल्या शिरावरचा काढणं हे फार शरण जाणं असतं. आणि त्यामुळे कुठलाही राजा राजपुत्र आपला मुकुट पडायला देत नाही. तुम्हाला माहिती असेल तर ह्या अर्जुनाचं ज्या वेळेला युद्ध चालू होतं त्यावेळेला कर्णाशी युद्ध चालू होतं, त्यावेळेला कर्णाचा बाण अर्जुनाच्या मुकुटाला लागला आणि मुकुट खाली पडला. म्हणजे ते एक अशुभ लक्षण म्हणतात ना, तशा प्रकारची अशी कल्पना आहे की मुकुट खाली पडणं हे असं कधी घडू नये. तर असं असताना ही सर्वजण आपापले मुकुट काढून तुझी ओवाळणी करतायत. म्हणजे पूर्ण तुला शरणागती पत्करली येते. आता त्या पुढच्या ओव्या नको, आता आपण पुढे जाऊ. पुढचा श्लोक जो आहे तो घेते मी, कारण का की त्याच्यामध्ये ना फार थोडक्यामध्ये पण फार सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आता त्याचं वर्णन करतोय अर्जुन. आणि कसं करतोय? रूपम महतते बहुवक्त्र नेत्रम महाबाहु बहुबाहु रूपादम. ह्याचा अर्थ सांगते नंतर. पुढे बहुदरम म्हणजे बहुउदरम बहुद्रष्टा करिलम दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्त तथा अहम. म्हणजे ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तुझं हे रूप, महान रूप जे आहे, हे जे विश्वरूप आहे, महान रूप आहे, ते कसं आहे वर्णन करतोय तो. आणि त्या ठिकाणी हा जो महाबाहो शब्द आलाय तो महाबाहो हे अर्जुनाला खूप ठिकाणी महाबाहो म्हटलंय, पण ह्या ठिकाणी अर्जुन कृष्णाला म्हणतोय, त्या विश्वरूपाला म्हणतोय. अर्जुन विश्वरूपाला म्हणतोय महाबाहो म्हणजे हे अत्यंत पराक्रमी असे जे बाहू तुझे आहेत, अशा ह्या परमेश्वरा, हे महाबाहो
तुझं रूप कसं आहे, हे जे महान रूप आहे ते कसं आहे, ते बहुवक्त्रम नेत्रम. वक्त्र ह्याचा अर्थ चेहरा, अनेक चेहरे, अनेक तोंड असलेलं, अनेक नेत्र असलेलं, बहुवक्त्र नेत्रम म्हणजे अनेक तोंड अनेक नेत्र असलेलं असं हे तुझं रूप. नंतर बहुबाहू रूपादम ह्याचा अर्थ अनेक बाहू असलेलं, हे सगळं रूपाचं वर्णन आहे. अनेक बाहू असलेलं आणि बाहू उपादम असा तो शब्द आहे. आणि त्यामध्ये पाद म्हणजे पाय आणि उपादम असं जे म्हटलंय त्याचा अर्थ मांड्या आणि पाय, अनेक मांड्या आणि अनेक पाय असलेलं असं हे तुझं रूप आहे. अनेक मांड्या आणि पाय असलेलं असं हे तुझं रूप आहे. पुढे बहुदरम म्हणजे अनेक पोट असलेलं, बहुद्रष्टा करीलम म्हणजे द्रष्टा ह्याचा अर्थ दाढा, दाढा. करीलम म्हणजे अत्यंत तीक्ष्ण, तीक्ष्ण टोकदार किंवा तीक्ष्ण अशा दाढा असलेलं असं हे तुझं तोंड आहे. आणि हे बघून द्रष्टवा लोकाहा प्रव्यतिथ म्हणजे सगळी ही लोक, सगळ्या लोकांमधले म्हणजे त्रिभुवनातले हे सगळे, हे सगळी माणसं किंवा हे सगळे देव म्हणा, सिद्ध म्हणा, साधी सामान्य माणसं म्हणा, हे कसे झाले प्रव्यथित म्हणजे अत्यंत व्यथित, अत्यंत व्याकुळ झालेले आहेत. आणि पुढे म्हटलंय तथा अहम म्हणजे मी सुद्धा झालेलो आहे. म्हणजे हेच नव्हे, मी सुद्धा झालेलो आहे, तसाच भयभीत झालेलो आहे तुझं हे सगळं रूप पाहून. आता हे ह्या पहिल्या ओव्या अगदी साध्या वाचल्या तुम्ही तरी तुम्हाला कळण्यासारख्या, तुम्ही ते घेत नाही. पण त्यातला म्हणजे सगळं किती अनेक तुला तोंड आहेत, अनेक नेत्र आहेत, अनेक शस्त्र हातामध्ये तुझ्या भुजांमध्ये तू धरलेली आहेत, अनेक चरण तुला आहेत. बघा तुम्ही, मी म्हणते ते शब्द सगळे आलेले आहेत तिथे. अनंत भुजा आहेत 340व्या ओवीत म्हटले, 41व्या ओवीत म्हटले अनंत चारू चरण, बहुउदर नाना वर्ण. बघा आता श्लोकात आलेलं सगळं आलेलं आहे तिथे. आणि हे सगळं जे आहे ते तिथे 41व्या श्लोकात म्हटले आवेशाचे म्हणजे भयंकर आवेश आहे या सगळ्यामध्ये. तुझे बाहूंमध्ये सुद्धा जे शस्त्र तू घालले तर त्या सगळ्या तुझ्या बाहूंमध्ये सुद्धा आवेश जाणवतोय. नंतर पुढे असंच म्हणजे महाकल्पाचा अंती म्हणजे महाकल्पाचा अंत आता सगळा कल्पांत होणार आहे का काय असं वाटायला लागलेलं आहे. नंतर प्रलयाग्नीची उजिती म्हणजे प्रलय होताना जो प्रचंड काही मोठा अग्नीचं तेज पसरत तसं हे तुझ्या रूपाचं तेज आहे. म्हणजे हे साधं नाही, हे सगळं काहीतरी उग्र आहे, नुसतं दिव्य नाही, त्याच्यामध्ये उग्र पण आहे. हे तो सतत ह्याच्यामध्ये दाखवून देतोय. आणि मग आता हे सगळं वर्णन केल्यानंतर पुढच्या 350व्या ओवीकडे या. 350 कारण हे मधलं वर्णन तुम्ही वाचलं तरी आता कळेल, कारण श्लोक आपण पाहिला त्यामुळे तुम्हाला हे सगळं वर्णन कळेल. आता 350वी जी ओवी आहे तिथे आपण आलो की पहा काय म्हटलंय. वरी जी लोकाचे कीर साधारण वाया आडत सुतसे बोडण, केवी सहसा म्हणे प्राण माझेच कापती. म्हणजे या ठिकाणी अर्जुनाने काय म्हटलंय की खरं म्हणजे माझेच प्राण कापताय, मलाच भयंकर भीती वाटलीये. पण केवी म्हणजे मी म्हणू कसं की माझे प्राण कापतायत, असं मी म्हणू कसं, म्हणून मी काय केलंय
म्हणजे जे मी आतापर्यंत सांगितलं की लोक भयभीत झालेले आहेत, ते मी का म्हटलंय, जी लोकांचे कीर साधारण वाया आड सुतसे ओढणं. म्हणजे मी उगीच त्या लोक घाबरले असा एक आडपडदा निर्माण केलाय की तुला वाटावं लोक घाबरली आहेत तर म्हणून तुझं सगळं उग्र रूप आहे. तर तसं नाही, त्या आडपडद्याच्या मागे मी लपलोय आणि खरं म्हणजे मीच खूप घाबरलोय. लोकांना ती नजर नसेलच ना, ह्याला दिसतंय, लोकांना नाहीच दिसत आहे. हे जे काही आता ना ह्याच्या पुढे जे सगळं वर्णन येणार आहे ना, हे प्रत्यक्षामध्ये घडलेलंच नाहीये. हे लोकांना काहीही दिसत नाहीये, पण हे त्याला वाटतंय की लोक घाबरली आहेत, देव घाबरले, हे सगळं त्याला वाटतंय, त्याला ते दिसतंय. म्हणजे ही दिव्य चक्षु जे काही त्याला दिलेत ना, त्याच्यामुळे त्याच्या या सगळ्या मनामध्ये अशा प्रकारच्या कल्पना निर्माण झाल्या की लोक घाबरले, देव घाबरले, सिद्ध पुरुषही घाबरले, हे जे आहे. आणि आता तो म्हणतोय की मी त्यांचा आडपडदा निर्माण केला आणि मी त्याच्या मागे लपलो, खरं म्हणजे मीच घाबरलो. असं आहे. म्हणजे लोक आणि आता पहा ह्याच्या पुढे तर ते आणखी येणार आहे की त्याला दिसतंय हे त्या दिव्य चक्षुतून, हे प्रत्यक्षात घडलेलं नाही, लोकांना दिसतच नाहीये हे काही, देवांनाही ते दिसत नाही. ह्याची ही सगळी मनामध्ये की तुझं हे भयानक रूप पाहून हे अशी स्थिती झाली आहे, कारण त्याचंच मन असं भयंकर घाबरलेल्या परिस्थितीत आहे. त्यामुळे तो लोकांचीही तशीच कल्पना करतोय. आणि हे पुढे पहा आणखी फार छान येणार आहे, तिथे मी सांगते. आता पुढचा हे झाल्यानंतर पुढचा श्लोक घेऊया. आता त्या विश्वरूपाचं पुन्हा त्यांनी वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे काय झालंय हे पुन्हा तो सांगतोय की तुझं हे पहा, श्लोक वाचते आधी. नभास्पृशम दीप्तम अनेकम वर्णम व्याप्ताननं दीप्त विशाल नेत्रम दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितांतरात्मा धृतीं न विंदामि शमं च विष्णू. म्हणजे ह्या ठिकाणी म्हटलंय, हा जो शेवटी जो शब्द आहे ना विष्णू, तिथून आपण सुरुवात करू. हे विष्णू त्याला सांगितलंय, तो विष्णू आहे ना, कारण कृष्णाने ते रूप घेतलेलं आहे विश्वरूपाचं, म्हणून विष्णू असं म्हटलंय. तर हे विष्णू तुझं रूप कसं आहे, नभहा स्पृशम, म्हणजे ते आकाशाला टेकलंय, स्पर्श करतंय, आकाशाला स्पर्श करणारं इतकं प्रचंड मोठं रूप आहे तुझं हे. दीप्तम अनेकम वर्णम, अनेक तेजस्वी वर्ण रंग तुझ्या या रूपामध्ये, अनेक तेजस्वी वर्ण तुझ्या रूपामध्ये आहे. व्याप्ताननम, व्याप्ताननम ह्याचा अर्थ आनन म्हणजे मुख, आनन म्हणजे मुख, आणि व्याप्ता ह्याचा अर्थ प्रचंड मोठं पसरलेलं, म्हणजे ज्याला साध्या शब्दामध्ये म्हणायचं जबडा, खूप मोठा जबडा पसरलेलं असं तुझं मुख. आणि आता हा जबडा पसरलाय असं जे म्हटलंय ना, ह्याचं कारण आता पुढे सगळं तो गिळतो, म्हणून आता इथेच त्याचं वर्णन आलेलं आहे की व्याप्ताननम, काय प्रचंड जबडा पसरलेलं असं हे तुझं आनन म्हणजे तुझं मुख हे असं आहे. दीप्त विशाल नेत्रम, अत्यंत दीप्त, दीप्त म्हणजे तेजस्वी, परंतु ह्या ठिकाणी आणखी त्याचा खरा अर्थ असा आहे की जळते अंगारे असावे असे तुझे विशाल नेत्र आहेत. प्रत्येक नेत्र म्हणजे अनेक नेत्र आहेत, पण ते सगळे नेत्र कसे विशाल आणि दीप्त, म्हणजे जणू काही अंगारेच वाटावे अशा प्रकारचे हे तुझे विशाल नेत्र आहे. आणि दृष्ट्वा म्हणजे हे पाहून, दृष्ट्वा हि त्वाम, असं हे तुझं रूप पाहून,
त्वाम ह्याचा अर्थ तुला हे अशा स्वरूपामध्ये पाहून काय झालंय, माझी काय अवस्था झाली आहे. अर्जुन सांगतोय हे विष्णूला, ते म्हणजे त्या विश्वरूपाला सांगतोय की माझी काय अवस्था झाली आहे. प्रव्यथितांतरात्मा म्हणजे माझा अंतरात्मा व्यथित झालाय, माझा आत्मा व्यथित झालाय. आणि ह्याचं फार सुंदर वर्णन पुढे केलेलं आहे की माझा आत्मा व्यथित झालेला आहे. आणि धृतीन विंदामी म्हणजे माझं धैर्य खचलंय, धैर्य सुटलंय माझं. न विंदामी म्हणजे मी धैर्य राखूच शकत नाही. न विंदामी याचा अर्थ मी धैर्य ठेवूच शकत नाही, माझं धैर्य खचलंय, धैर्य गेलंय. आणि शमम च इथे ते संपतं. शमम च, शम ह्याचा अर्थ शांती. शम म्हणजे शांती, शम म्हणजे शांती. तर शमम च म्हणजे आणि म्हणजे जसं धैर्य सुटलंय तशी माझी शांती ढळली आहे. धैर्यही सुटलंय आणि शांतीही ढळली आहे. च म्हणजे आणि, धैर्यही सुटलंय आणि शांती ढळली आहे. विष्णू, असं तुझं हे भयानक हे सगळं रूप पाहून माझी अशी स्थिती झालेली आहे. एक काही थोड्याच ओव्या या ठिकाणी घेते. 56वी ओवी बघा, कारण आता या श्लोकामध्ये अगदी पूर्ण अर्थ आलेला आहे. आणि त्यातला जो महत्त्वाचा भाग आहे तो पुढे येणार आहे. 56वी ओवी अशी आहे. जयाची अंगीची दीप्ती एवढी, जे त्रैलोक्य कीजे राखोंडी, की तयाही तोंडे आणि तोंडी दात दाढा. म्हणजे तोंडे हा शब्द वेगळा आहे आणि तोंडी हा शब्द वेगळा आहे. डी वर अनुस्वार आहे बघा. तोंडी म्हणजे तोंडात, तोंडात असा त्याचा अर्थ आहे. तर जयाची अंगीची दीप्ती एवढी म्हणजे ह्या तुझ्या या विश्वरूपाच्या अंगाची दीप्ती म्हणजे हे तेज म्हणजे आगच जणू काही अशा प्रकारची ही दीप्ती, हे जे काय आहे त्याच्यामुळे इतकी आहे ती दीप्ती, जे त्रैलोक्य की जे राखुंडी, सगळ्या त्रैलोक्याची राखुंडी झालेली आहे. की तयाही तोंडे आणि तोंडी, तोंडी दात दाढा म्हणजे त्या विश्वरूपाला अशी अनेक तोंडही आहेत आणि त्या अनेक तोंडांमध्ये दात आणि दाढा, विक्राळ, जे मगाशी एकदा येऊन गेलं, विक्राळ अशा दात आणि दाढा आहे. त्यानंतर एकदम 61वी ओवी पहा, कारण मध्ये ना काही उपमा दिली आहेत, काही उदाहरणं दिली आहेत, तसं ते सोडू आपण. 61 ओवी. तैसा वक्त्रांचा विकाशू माझी जीवांचा आगळाची आवेशू, विश्वन पुरे म्हणून घासून भरीची तो कोंडे. म्हणजे ही इतकी काही प्रचंड विकास म्हणजे अत्यंत पसरलेली अशी ही सगळी तुझी तोंड, त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या जिव्हा, त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या जिव्हा आहेत आणि त्या सगळ्यांचा आवेश असा आहे की आता सगळं गिळावं अशा प्रकारचा आवेश आहे त्या सगळ्या जिभांमध्ये. पण काय म्हणताय पुढे, विश्वन पुरे म्हणजे हे विश्व पुरणारच नाही, त्या जिभांना त्या तोंडांना हे विश्व सुद्धा पुरणार नाही, म्हणून घासून भरेची कोंडे म्हणजे घास आतमध्ये घेतच नाही अशा प्रकारे अशा त्या आवेशात आहेत नुसत्या. तसंच आता पुन्हा 63व्या ओवीमध्ये पुन्हा दाढा वगैरे तेच वर्णन आहे. आता ते घेत नाही, पुढे थोडंसं काही घ्यायला पाहिजे. 64वी ओवी बघा. आणि ललाटपटाची एक खोळे
कैसे भयाचे भेडविता ती डोळे, हो का जे महामृत्यूचे उमाळे कडवसा राहिले. म्हणजे ललाटपट म्हणजे कपाळ, कपाळ हे ललाट रूप असं ललाटपटीची एक खोळे म्हणजे खोळीमध्ये ह्या तुझ्या कपाळाच्या जणू काही एखाद्या वस्त्राची कशी खोळ असते ना, खोळ आपण म्हणतो ना, तर तसा शब्द आहे तो. ललाटपटाची एक खोळ म्हणजे तुझ्या कपाळाच्या ह्या कपाळरूपी वस्त्राच्या खोळीमध्ये असलेले डोळे, कैसे भयाती भेडविताती असलेले डोळे किती भयानक आहेत, ते इतके भिववत आहेत. हो का जे महामृत्यूचे उमाळे कडवसा राहिले. म्हणजे काय भयानक वर्णन केलेलं की जणू काही महामृत्यूंचे उमाळे म्हणजे महामृत्यूचे लोटच्या लोट येत आहेत, महामृत्यूंचे लोटच्या लोट येत आहेत. उमाळे एकावर एक उमाळे येत आहेत, एकावर एक लोट येत आहेत. आणि ते काय होत आहेत, कडवसा राहिले हा जो शब्द आहे ना, त्याचा अर्थ असा की आता हे कपाळाचं वर्णन आहे, डोळ्यांचं वर्णन आहे. आता तिथे भुवया असतात ना, तर त्या भुवयांच्या काय कडवसा राहिले म्हणजे त्या भुवयांच्या अंधारामध्ये, कारण भुवया काळ्या असतात त्यामुळे त्याचा अंधार, तर त्या भुवयांच्या अंधारामध्ये ते डोळे राहिले. आता हे वर्णन हे करत असताना आता तो अशा त्याला प्रश्न विचारते पहा. ऐसे वावुनी महाभयाचे भोज, एक काय निपजवू पाहतोसी काज, ते नेणे परी मज मरण भय आले. म्हणजे काय हे सगळं एवढं महाभयंकर असं हे सगळं मृत्यूचंच रूप तू जे काही दाखवतोयस, महाभयाचे भोज काय निपजवू पाहतसी काज, म्हणजे तुला काय ह्याच्यातून साधायचंय, काय काज ह्याचा अर्थ कारण म्हणतो ना, की हे कशासाठी करतोयस तू, ह्याच्यातून तुला काय साधायचंय, ह्याच्यातून तुला काय साधायचंय. प्रश्न विचारतो त्याला की तुला काय मिळवायचंय ह्याच्यातून, हे कशासाठी आहे हे सगळं. ते नेणे मला कळतच नाही, हे सगळं कशासाठी करतोय. परी मज मरण भय आले, मला मात्र मरणाची भीती आलेली आहे. तू हे कशासाठी करतोस हे तर मला कळतच नाही, पण मला मात्र मरणाची भीती आलेली आहे, मरणप्राय अशी भीती आलेली आहे. आता पुढे पहा म्हणतोय, देवा विश्वरूप पहावयाचे डोहळे, केले तिये पावलो प्रतिफळे, बा देखलासी आता डोळे, निवावे तैसे निवाले. म्हणजे असं म्हटलंय की देवा मला विश्वरूप पाहायचं म्हणून मला डोळाळे लागले होते, मला अत्यंत आर्त इच्छा झाली होती, आणि ती जी काही इच्छा मी केली त्या इथे आहे ना, केले तिये पावलो प्रतिफळे, ह्याचा अर्थ ती जी मी इच्छा केली ना त्याचं बरोबर फळ मला प्राप्त झालं. जे मी इच्छा केली त्याचं मला बरोबर फळ मिळालं. बा देखलासे आता डोळे, निवावे तैसे निवावले, म्हणजे आता माझे डोळे शांत झाले. त्याला म्हणजे आता सांगायला लागला की तू जा बाबा, हे आवर तुझं रूप. इथूनच सुरुवात आहे पहा की निवावे तैसे, हौस पिटली माझी. आता निवावे तैसे निवाले, माझी जी काही इच्छा होती, माझं सगळे डोळे निवाले, माझे डोळ्यांची तृप्ती झाली. आता पुढे म्हटलंय, अहो देहो पार्थिव कीर जाये, याची काकुळती कवणा आहे, परी आता चैतन्य माझे विपाये, वाचे की न वाचे. म्हणजे
फार सुंदर आहे हा ही ओवी. या ठिकाणी काय म्हटलंय की देहो पार्थिव, म्हणजे माझा देह हा पार्थिव आहे, हा या पृथ्वीवर हा देह तर पार्थिव आहे. कीर जाये म्हणजे तो कधीतरी जाणार आहे मला माहितीये. मला माझ्या देहाची भीती नाही, म्हणजे तुझ्या विश्वरूपामध्ये माझं देह नष्ट होईल त्याची मला भीती वाटत नाहीये. म्हणजे आता त्याला भीती आणखीन खोल आहे, सखोल भीती आहे. आणि तो काय म्हणतोय की हा देह पार्थिव आहे. कीर जाय म्हणजे तो निश्चित, कीर याचा अर्थ निश्चित, कधीतरी तो निश्चितपणे जाणार. त्याची मला ययाची काकुळती कवणा आहे, म्हणजे मला त्याची कशाला काळजी असणार आहे, तो कधीतरी जाणार आहे मला माहिती आहे निश्चितच. त्यामुळे काकुळती म्हणजे त्याची काळजी कोण करणार, मी काही त्याची काळजी करत नाही. परी आता चैतन्य माझे विपाये वाचे की न वाचे, मला भीती काय वाटायला लागली आहे की माझं चैतन्य म्हणजे माझा आत्मा. आधी सुद्धा एकदा आलंय बा की माझा अंतरात्मा भयाने कापतोय, असं एकदा आलंय ना. तेच आता या ठिकाणी की माझं चैतन्य माझे विपाये वाचे की न वाचे, म्हणजे आता माझा आत्मा सुद्धा नष्ट होणार आहे का काय असं मला वाटायला लागलंय. देहाची तर मला काळजी नाहीच आहे, देह कधीतरी जाणारच आहे, तर तो त्याची मी काळजी करत नाही. आत्मा हा अविनाशी आहे ना, देह कधीतरी जातो पण आत्मा अविनाशी आहे. पण मला आता आत्म्याची भीती वाटायला लागली, वाचतो की नाही असं मला वाटायला लागलंय, वाचे की न वाचे. एरवी भयास्तव अंग कापे, नावे का आगळे तरी मन तापे, अथवा बुद्धीही वासिपे, अभिमानो विसरिजे. परी येतुलियाही वेगळा, जो केवळ आनंदैक कळा, तया अंतरात्मयाही निश्चळा शियारी आली. अशा त्या दोन्ही ओव्या लागू नये. की काय म्हटलं इथे की एरवी, एरवी म्हणजे हा शब्द आपण जसा मराठीत वापरतो एरवी तसाच आहे. एरवी काय होतं की खूप भय वाटलं तर अंग कापतं, अंग कापतं. नावे का आगळे तरी मन तापे, म्हणजे नावे का आगळे याचा अर्थ आणखी वेगळं काय होतं, जर ते भय आणखी वाढलं तर वेगळं काय होतं तर मन तापे, मनाला सुद्धा ताप व्हायला लागतो. नुसतंच अंग कापत नाही, मनालाही ताप व्हायला लागतो. अथवा बुद्धीही वासिपे, म्हणजे बुद्धीलाही काही वेळेला बुद्धी दचकते म्हणतो ना, की हे काय होतंय बुद्धीला कळेल असं होतं. असं असं म्हणजे पहा कसं पहिल्यांदा अंग म्हणजे इंद्रिय, आपलं शरीर, शरीराच्या आत मन, आपण हे सगळं पाहिलंय बरोबर आहे ना. शरीर, शरीराच्या आत मन आहे, मनाच्या आत बुद्धी आहे, बरोबर आहे ना. अगदी त्याच क्रमाने इथे कसं घेतलंय पहा की शरीर कधीतरी कापतं भीतीने, शरीरापेक्षा आणखी काही जर भीती जास्तच वाटली तर काय होतं मनाला मन तापतं, म्हणजे मनाला आणखीन ते ताप होतो त्या भीतीचा. आणि बुद्धीही वासिपे, म्हणजे बुद्धी सुद्धा दचकते. वासिपे ह्याचा अर्थ बुद्धी सुद्धा दचकते. आणि त्याच्यापेक्षा म्हणजे अभिमानू विसरिजे, आपला अभिमान म्हणजे आता त्याच्या वर काय असतं अहम, अहम असतो, तर तो अहम म्हणजे अभिमान, आपला स्वाभिमानही गळून पडतो. सगळंच आपण आपल्याला विसरून जातो. हे सर्वसाधारणपणे असं घडतं. एरवी, एरवी जे म्हटलं ना याचं सर्वसाधारणपणे असं घडतं. पण परी येतुलाही वेगळा, जो केवळ आनंदैक कळा, तया अंतरात्मयाही निश्चळा शियारी आली. शियारी म्हणजे शहारे, शहारे. त्या कशाला शहारा आला, अंतरात्माला. परी येतुलाही वेगळा म्हणजे या सर्वांपेक्षा वेगळं काहीतरी आता घडलंय. आणि काय वेगळं घडलंय, जो केवळ आनंदैक कळा म्हणजे जो केवळ
अंतरात्मा जो आहे त्याला काही खरं म्हणजे होत नाही. आपला जो शुद्ध आत्मा असतो तो सतत आनंदमय असतो. अशीच त्याची स्थिती असते. आनंदाचाच तो अंश आहे. म्हणजे जो सच्चित आनंद, त्यातला जो आनंद जो आहे तो त्यात तसंच स्वरूप आपल्या अंतरात्म्याचं असतं. आणि असा आनंदी असलेला तो अंतरात्मा सुद्धा जो एरवी निश्चल असतो तया अंतरत्मयाही निश्चळ जो असतो, चंचल कधी होत नाही. तो अत्यंत निश्चल असतो, तो शांत असतो, आनंदी असतो. असा जो अंतरात्मा आहे त्यालाही आता शियारी आली, म्हणजे शहारा आला. त्यालाही शहारा आलाय की आता तोही नष्ट होतो का काय असं अंतरात्म्याला वाटायला लागलं. हे सगळं जे आहे हे अर्जुनाच्या भावना आहे. हे नेहमी आता ह्याच्या पुढे लक्षात ठेवा. आता पुढे शेवटची ओळी जी आहे 74वी. ऐसे विश्वरूपाची या महामारी जीवित्व गेले आहे चराचरी, जी न बोले तरी काय करी कैसे निराहे. म्हणजे अर्जुन म्हणतो की सगळं ह्या तुझ्या या विश्वरूपामुळे ही महामारी शब्द जो आहे ना, महामारी हा शब्द म्हणजे हा शब्द रोगाला उद्देशाला वापरतात की कुठलाही प्लेगाला काही वेळेला कॉलरा जो होतो त्यालाही महामारी याचा अर्थ असा रोग की जो सर्वांना मारूनच टाकतो. मग भयंकर आपल्या देशामध्ये ह्या अशा काही रोगांनी अनेक मृत्यू काही काळामध्ये झालेले आहेत. तर म्हणून तो शब्द आलाय महामारी. तर तो त्या विश्वरूपाला म्हटलंय महामारी की आता तू सगळ्यांना मारूनच टाकलेला आहे, तर तू महामारी असं तुझं हे विश्वरूप आहे. ऐसे विश्वरूपाची या महामारी जीवित्व गेले आहे चराचरी. सगळं चराचराचं सगळ्याचं जीवित्व संपलंय. जी न बोले तरी काय करी कैसे निराहे. म्हणजे मी गप्प कसं राहू, हे सगळं असं घडतंय हे मी पाहतोय डोळ्याने आणि मी गप्प कसं राहू. जी न बोले म्हणजे मी गप्प राहणं शक्य आहे का मला, असं अर्जुनाने म्हटलंय. इथे आता पुढचा श्लोक घेते. पुन्हा त्याचं वर्णन आहे त्याच्यामध्ये आणि ते वर्णन आहे आणि त्याच्यातून मग पुढे आता तो कसा त्या विश्वरूपाला काय म्हणतोय पुढे त्याच्यातून तो वर्णन करून तो आता पुढे काय म्हणतोय ते आपल्याला बघायचं आहे. म्हणून मी घेते. पहा. दंष्ट्रा करालानीच ते मुखानी दृष्ट्व वैव कालानल सन्निभानी. आता ह्याचा अर्थ सांगत जाते. आता दंष्ट्रा हे आपल्याला माहिती आहे, दाढांना उद्देशून हा शब्द आहे. कराल म्हणजे फार काय म्हणायचं अकराळ विकराळ अशा ह्या तुझ्या दाढा असलेलं हे तुझं मुख आणि त्याच्या पुढे हे जे आहे ना दृष्ट, हे पाहून काय वाटायला लागलंय तर कालानल सन्निभानी. म्हणजे कालानल म्हणजे ज्या वेळेला सगळा काळ शेवट अंत होणार असतो ज्या वेळेला, त्यावेळेला जो अनल ह्याचा अर्थ अग्नी. ह्या अग्नी म्हणजे त्या वेळेचा जो अग्नी असतो त्या अग्नीही जसं सगळीकडे ज्वाळा पसरल्यानंतर महाभयंकर तेज जे पसरतं, तेज म्हणजे चांगल्या अर्थी तेज नव्हे, त्या ज्वाळांचं भयंकर तेज जे पसरतं तसं हे तुझ्या विश्वरूपाचं हे सगळं ते अशा प्रकारचं हे तेज आहे. आणि त्याच्यामुळे झालंय काय,
दिशो न जाने न लभेच शर्म, ह्याचा अर्थ मला दिशाही कळत नाहीयेत आता. दिशो न जाणे, मला काही कळेनासच झालंय. मला आता दिशाही कळत नाही. आपण कुठे आहोत, तू कुठे आहेस, या सगळ्या दिशा आहेत कुठे, मला काही कळेनासं झालंय. न लभेच शर्म, शर्म ह्याचा अर्थ पुन्हा शांती असा आहे. शर्म म्हणजे शांती. शम आणि शर्म हे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत. शर्म ह्याचा अर्थ न लभेच शर्म म्हणजे माझी सगळी शांती गेलेली आहे. आणि म्हणून मग आता तो काय म्हणतोय, प्रसीद देवेश जगन्निवास. प्रसीद बाबा जगन्निवासा, देवा माझ्यावरती आता कृपा कर. माझ्यावरती आता तू कृपा कर. आता तो त्याला जा म्हणतोय आणि तो कशा प्रकारे, तो माझ्यावर प्रसन्न हो, प्रसिद्ध, माझ्यावर तू प्रसन्न हो, माझ्यावर कृपा कर असं म्हटलेलं आहे. थोड्या ओव्या घेणार आहे. 381 ओवी बघा. 381 म्हणजे ज्या ठिकाणी ज्ञानदेवाने जरा वेगळ्या प्रकारे वर्णन केलंय ना, ते मी घेते या ठिकाणी. तर 381 ओवी अशी आहे. मोटके विश्वरूप डोळा देखिले आणि सुखाचे आवर्षण पडले. आता जा पाणी आपुले असता व्यस्त हे. म्हणजे मोटके विश्वरूप डोळा देखिले म्हणजे मोटके म्हणजे नुकतं मी विश्वरूप, ते अगाध सुंदर तुझं विश्वरूप जरासं पाहिलं मात्र. मोटके म्हणजे जरासं मी ते पाहिलं, जरासं मी पाहिलं मात्र डोळ्यांनी माझ्या, म्हणजे त्याचं मला सुख मिळालं होतं. तर ते विश्वरूप, मोटके विश्वरूप डोळा देखिले आणि ते असं सुंदर तुझं सगळं भव्य रूप पाहून मला माझी तृप्ती झाली होती, मला सुख वाटलं होतं. पण तेवढ्यामध्ये आणि सुखाचे आवर्षण पडले. म्हणजे आधी जरा मला कुठे सुख लागतंय न लागतंय, तर आवर्षण म्हणजे दुष्काळ. आवर्षण म्हणजे दुष्काळ, सुखाचा दुष्काळच पडला. जरासं मला सुख लागतंय तेवढ्यात सुखाचा दुष्काळ पडला. आता जा पाणी असं जे शब्द आहे ना, जा पाणी आपुले अस्ताव्यस्त हे असा जो आहे, तिथे जा पाणी ह्याचा अर्थ जो आहे तो जा असा नुसता नाही आहे, तो आटोक्त आवर्त घे असा अर्थ आहे. पण तो पाणी शब्द आहे ना त्याच्यात, हातात, तुझ्या हातात आवरून घे. हे सगळं तो आवरून घे म्हणतो ना आपण. आवरण्याची गोष्ट ही हाताने करत असतो, म्हणून पाणी शब्द आहे. म्हणून पाणी शब्द, ते पाणी, जा पाणी असं का म्हटलंय? तुझ्या हातात जाऊ दे ते सगळं, तू आवरून घे ते सगळं. म्हणजे आपण हाताने आवरतो म्हणून पाणी शब्द आहे. तर नुसतं आटोपत घे, नुसतं आवरत घे म्हटलं ना तर त्या पाणी शब्दाचा अर्थ जातो. म्हणून मी मुद्दाम हे सांगते की पाणी असं का म्हटलंय, तर ते अशामुळे म्हटलंय की तू आटोपत घे, आवरत घे, तुझ्या हाताने हे सगळं आवरून घे. हे जे अस्ताव्यस्त तुझं, पण ते हात वापरतात ना हाताने, म्हणून तो पाणी शब्द आहे. हे काय असतं माहिती आहे, ह्याच्यात एक लहान शब्द असतात पण त्याला इतकं काहीतरी एक वेगळं महत्त्व असतं. खूप वेळेला पुस्तकांमध्ये त्याचे अर्थ असे सर्वसाधारण देतात, आटोपत घेणं, आवर्त घेणं. पण का त्याला पाणी का म्हटलंय हे आपल्याला कळलं पाहिजे. आवरत घे हाताने, आवर सगळं आता बरोबर, हे नको हे. तर असं सगळं अस्ताव्यस्त हे तुझं जे रूप आहे ते सगळं आवर. आणि पुढे फार छान म्हटले, म्हणून मी या ओव्या घेतली. ऐसे करीसी म्हणून जरी जाणे, तरी हे गोष्टी सांगावी का मी म्हणे. आता एक वेळ वाचवी जी प्राणे,
या स्वरूप प्रळयापासून. म्हणजे तू असं करशील असं तर मला माहिती असतं, म्हणून जरी जाणे, म्हणजे हे मला जर माहिती असतं ना की तू हे असं रूप दाखवणार आणि असं सगळा संवाद करणार, हे जर मला माहिती असतं तर असं म्हटलंय की ऐसी करसी ऐसे करीसी म्हणून जरी जाणे, मला जरा जरी माहिती असतं तरी हे गोष्टी सांगावी का? मी म्हणे मी सांगितलं असतं का तुला की मला तुझं विश्वरूप दाखव, असं मी तुला म्हटलं तरी असतं का? आता एक वेळ वाचवी जी प्राणे या स्वरूप प्रळयापासून, तुझ्या विश्वरूपाच्या हा जो प्रलय आलेला आहे ह्याच्यापासून आता तू प्राण वाचव, असं आता मी विनंती करतोय तुला. पुढे एक मधली एक ओवी घालते आणि 84 ओवी घेते. आई के सकळ देवांची या परदेवते, तुवा चैतन्ये गा विश्व वसते, ते विसरलासी हे उपरते संवारू आदरिले. म्हणजे त्यांनी म्हटलंय की अरे देवा, तू सर्वश्रेष्ठ देव आहेस, देवांची या परदेवते, तू सर्वश्रेष्ठ देव आहेस. तुवा चैतन्ये गा विश्व वसते, तुझ्यामुळे, तुझ्या या चैतन्यामुळे सगळं विश्व निर्माण होतं. म्हणजे ह्या विश्वामध्ये तुझं चैतन्य आहे म्हणून आम्ही सगळे त्या चैतन्यामुळे आम्ही आणि हे सगळं विश्व अस्तित्वामध्ये आहे. ते विसरलासी, तू विसरून गेलास का की तुझ्यामुळे जग वसत, हे तू विसरलायस का? आणि पुढे म्हटले हे उपरते संवारू आदरिले, म्हणजे उलट, उपरते म्हणजे उलट म्हणजे तू विश्व वसवणारा त्याच्या उलट तू संवारच करायला आरंभलायस, संवारच करायचा आरंभलेला आहेस. म्हणून वेगी प्रसन्न होई देवराया, संभरी संभरी आपली माया, काढी माते महाभया पासोनिया. कळलं असेल ना की लवकर आता बाबा प्रसन्न हो देवराया. संभरी म्हणजे आवर, संभरी याचा अर्थ आवर, ते संहार नाही, संभरी याचा अर्थ आवरून घे. आता ही तुझी जी सगळी माया शक्ती आहे ती सगळी आवरून घे आणि काढी माते महाभयापासून, या महाभयातून मला बाहेर काढ. या महाभयातून, महाभयापासूनिया एकत्र शब्द आहे. महाभयापासूनिया म्हणजे महाभयातून मला बाहेर काढ. पुढची ओवी 86 ओवी. हा ठायवरी पुढती तू ते म्हणी जे बहुवा काकुळती, ऐसा मी विश्वमूर्ती भेडका झालो. म्हणजे अर्जुन म्हणतोय की हा ठायवरी तू ते म्हणी जे बहुवा काकुळती, म्हणजे मी हे दीनपणे, काकुळती म्हणजे अत्यंत दीनपणे, पुढती म्हणजे पुन्हा पुन्हा, मी अत्यंत काकुळतीने अत्यंत व्याकुळ होऊन तुला पुन्हा पुन्हा, पुढती म्हणजे पुन्हा पुन्हा मी हे तुला सांगतोय की हे बाबा तुझं रूप आवड, असं मी तुला सांगतोय. ऐसा मी विश्वमूर्ती भेडका झालो, अशा या तुझ्या विश्वमूर्तीने मी भ्यालोय, भेडका झालो म्हणजे मी इतका घाबरलोय म्हणून मी पुन्हा पुन्हा तुला विनवतोय की आता तुझं हे रूप तू काढून घे, आवर्त घे. आता पुढे पहा 91 ओवी घेते, मधल्या घालते, तुम्ही वाचल्या तरी, कारण तसेच अर्थ त्याच्यामध्ये आहे. आता 91 391 आपली ओवी.
हे नव्हे मा रोकडे सैंग पसरुनिया तोंडे कवळितासी चहूकडे सैन्य इये. म्हणजे पहा, आता जे मी मगाशी म्हटलं होतं ना, ते आता ह्याच्या संपूर्ण पुढच्या भागामध्ये आपल्याला कळतं की हे प्रत्यक्षात घडत नाही आहे. जे मगाशी मी म्हटलं की लोकांना नाही दिसत आहे, हे फक्त अर्जुनाला दिसतंय की असंच होतंय, असं होतंय, कारण हे विश्वरूप बाकीच्यांना कुठे दिसलेलं आहे. तसंच आता जे आत्तापर्यंत घडलं नाहीच आहे, खरं म्हणजे ते घडलेलं आहे असं अर्जुनाला कसं दिसतंय ते आता ह्याच्या पुढच्या भागामध्ये, की जे घडलंच नाही आहे अजून, पण त्याला ते घडलंय असं अर्जुनाला दिसतंय. आणि ते काय काय दिसतंय तर ते आता या 391 ओबीपासून आहे. हे नवे मा रोकडे सैंग पसरुनिया तोंडे कवळितासी चौकडे सैन्य किये. म्हणजे तो त्याला म्हणतोय, तुझी ही तोंड एवढी मोठी पसरून तू काय ही सगळी या रणभूमीवरती असणारी ही सगळी सैन्य गिळून टाकतोयस. म्हणजे पहा, हे घडलेलं नाहीये, हे त्याला दिसतंय, हे त्याला दिसतंय. म्हणजे त्याला आता पुढचं सगळं दिसायला लागलंय की काय होणार आहे, आणि ते शेवटी झालं. त्या रणभूमीवरती जे काही अर्जुनाला आता दिसलंय ना, तेच पुढे घडलंय. आणि ते काय काय त्याला घडलेलं दिसतंय, त्या दिव्यचक्षूमुळे त्याला घडलेलं काय दिसतंय तर ते आता त्याला दिसतंय की सगळी सैन्यमुळी त्यांनी गिळूनच टाकली आहे. त्याच्या त्या मोठ्या तोंडामध्ये, भव्य तोंडामध्ये त्यांनी सगळी सैन्य ह्या रणभूमीवरची गिळून टाकली. आणि आता कोणाकोणाला गिळलंय ते त्याची आता वर्णन आहे. श्लोक घेत नाही, ओव्यांमध्ये फार सुंदर वर्णन आहे. नोहे ती हे कौरव कुळीचे वीर आंधळी या धृतराष्ट्राचे कुमर. हे गेले गेले सपरिवार तुझा वदनी. गेले गेले म्हणजे पहा, आता हे त्याला दिसतंय डोळ्याला, त्याच्या ते दिसायला लागलंय. हे घडलेलं नाही आहे ना. जसं मगाशी मी म्हटलं की सगळं जग घाबरलंय, त्रिभुवन घाबरले, हे प्रत्यक्षात घडलंच नव्हतं, ते त्याला दिसतंय तसं झालेलं. तर असं तो म्हणतोय की हे नोहेती हे कौरव कुळीचे वीर आंधळी या धृतराष्ट्राचे कुमर. म्हणजे सगळी धृतराष्ट्राची मुलं, कौरव कुळीचे वीर, हे सगळे गेले गेले सपरिवार तुझा वदनी असं म्हटलंय. आता या ठिकाणी परिवार या शब्दाचा चुकीचा अर्थ घेऊ नका, कारण सर्व पुस्तकांमध्ये परिवारासह असं म्हटलंय. बऱ्याच पुस्तकांमध्ये, सर्व म्हणत नाही मी, बऱ्याच पुस्तकांमध्ये परिवारासह म्हटलंय. पण तो परिवार ह्याचा अर्थ आपण काय घेतो सर्वसाधारणपणे, परिवार म्हणजे कुटुंब असा घेतो, आणि त्याच्यामध्ये स्त्रिया मुलं सगळं येतं, हो की नाही. पण तो अर्थ या ठिकाणी नाहीये. परिवार ह्याचा अर्थ काय आहे की त्या रणभूमीवरती कौरवांचे जे परिवार आलेले होते, म्हणजे कौरवांची धृतराष्ट्राची मुलं तर होती, नातू होते, पणतू होते, त्यांचे नातेवाईक होते, आप्त होते, त्याला परिवार. त्यांचे आप्त म्हणजे त्यांचे व्याही असतील, त्यांचे कोणी जे कोणी लागतात नात्याचे, त्या सर्वाला उद्देशून, कारण असं सगळं सैन्य कौरवांचं होतं, त्याला उद्देशून परिवार म्हटलं. तर परिवार म्हणजे बायका नव्हे, कारण कौरवांच्या पत्नी ह्या सर्व राजगृहामध्ये होत्या, त्या जिवंत होत्या. तर त्यावेळची युद्ध ही अशीच होती की बाकी कोणाला त्याचा, शेतकरी शेती करत असत, बाकीची लोक जे काय त्यांची कामं आहेत ती कामं करत असत, त्यांना युद्धाचा कुठल्याही प्रकारे परिणाम होत नसे. आपण आज युद्धाची कल्पना जी करतो की युद्ध झालं म्हणजे सर्वनाश होतो, तसं ते नव्हतं. युद्धभूमीवरती जे आलेले त्यांचाच नाश होत असे. म्हणून आधी सैन्याचा उल्लेख केलेला आहे
आता इथे म्हटलेलं आहे की कौरव कुळीचे वीर आंधळिया धृतराष्ट्राचे कुमर गेले गेले सपरिवार, म्हणजे सगळ्या त्यांच्या नातेवाईक आप्त सर्वांसह, त्यांचे पुत्र त्यांचे नातू सर्वांसह तुझ्या वदनी गेले. हे दिसतंय आता अर्जुनाला, म्हणजे घडलं नाहीये पण त्याला ते दिसतंय घडलेलं. पुढे म्हटलंय आणि जे जे यांचे सावाये आले देशोदेशीचे राये, तयांचे सांगावया जावो न लाहे, ऐसे सरकटी तू आहासी. म्हणजे ह्याचा अर्थ असा, सावाये म्हणजे मदतीला, जे जे यांचे सावाई म्हणजे ह्या कौरवांच्या मदतीला जे कोणी आले देशोदेशींचे राये. आलं लक्षात? जे निरनिराळ्या देशांचे राजे यांच्या मदतीला आलेले होते, कौरवांसारखेच ते होते, तर ते सगळे जे कोणी त्यांच्या मदतीला आले राजे, तयांचे सांगावया जावो न लाहे. म्हणजे काय सांगायचं ते आता हेच जर गेले तर त्यांचं काय झालं असेल, काय सांगायचं असा त्याचा. तयांचे सांगावया जावो न लाहे म्हणजे काय सांगणार, त्यांचं कोणी उरणारच नाही, त्यांच्यापैकी सुद्धा कोणी उरणारच नाही. ऐसे सरकटी तू आहासी म्हणजे सरसकट, सरकटी तू म्हणजे सरसकट तू सर्वांना गिळून टाकतोयस, सरसकट तू सर्वांना गिळून टाकतोयस. पुढची एक आणखी ओवी घेते आहे की त्याच्यामध्ये म्हटलंय मदमुखाची या संघटा घेत आहासी घटघटा, आरणी अन थाटा देतोसी मिठी. म्हणजे मदमुख म्हणजे हत्ती, हत्तींचे संघ, हत्तींचे संघ. मदोन्मत्त, मदमुख का म्हटलं तर मदोन्मत्त, मदोन्मत्त असे हत्तींचे संघ समुदाय. कारण ते हत्ती दळ त्यावेळेला असायचं ना, हत्तीवरती काही सैन्य असायचं, लढायला यायचे. तर असे मदोन्मत्त हत्तींचे समुदाय किंवा संघ घेत आहासी घटघटा. ह्या घटघटा याचा अर्थ तू घटाघट गिळून टाकतोय असाही होतो, पण ह्याचा आणखी एक अर्थ असा आहे की जो पुढे येणार आहे आपल्याला, किंवा ह्या ठिकाणी घटघटा याचा अर्थ तोच घ्या की तू घटाघट गिळून टाकतोयस, घटाघट तू त्यांना गिळून टाकतोयस. आरणी हन थाटा देतोसी मिठी. आरणी ह्याचा अर्थ युद्धभूमी, युद्धभूमीवरती जे काही सगळं सैन्य आहे, हन थाटा म्हणजे त्या सर्वांना, या युद्धभूमीवरती असलेल्या सर्व सैन्याला देतोसी मिठी म्हणजे तू मिठी म्हणजे तू गिळून टाकतोस. आता आणखीन त्या सैन्याचं काय काय वर्णन केलंय की कोण कसे आहेत, पदाती कोण आहेत, कोण हे कशावर घोड्यावरून आले वगैरे वगैरे असं वर्णन आहे. ते तेवढं आपण गाऊया, पुढे जाऊया. 98 ओवी बघा आता, कारण इथपासून महत्वाचा भाग आहे. हा गा भीष्मा ऐसा कवणू, सत्य शौर्य निपणू, तोही आणि ब्राह्मण द्रोणू ग्रासिलासी कटकटा असं म्हटलंय. हा गा म्हणजे अरे बाप, अरे असं आपण म्हणतो ना, हा गा म्हणजे अरे अरे किंवा अहो असं आपण म्हणतो. तर तो अर्जुन म्हणतोय भीष्मा ऐसा कवणू सत्य शौर्य निपणू म्हणजे अत्यंत सत्यवचनी, अत्यंत सत्यशील असा भीष्म आणि शौर्य निपुण. शौर्य निपुण दोन विशेषणं त्यांची भीष्मांची सांगितली आहे, सत्यशील किंवा सत्यवचनी आणि शौर्य निपुण असे भीष्म. तेही गेले तुझ्या तोंडामध्ये. आणि ब्राह्मण द्रोणू म्हणजे
ह्या ठिकाणी ब्राह्मण हा जातीचा म्हणजे हा वर्णाचा उल्लेख आहे, बरोबर आहे, परंतु हा शब्द जो आहे ना, हा ब्राह्मण हा शब्द त्या वर्णाला सुद्धा जो पूर्वीच्या काळामध्ये आला तो अशा प्रकारे आला की जे ब्रह्माचं ज्ञान ज्यांच्याकडे आहे ते ब्राह्मण, ते ब्राह्मण. तर त्या अर्थाने ते द्रोण शब्द आहे, म्हणजे ब्राह्मण हा शब्द आहे. तर असा हा ब्राह्मण, कारण द्रोणाचार्य हे ब्राह्मण कुळातले होते. ते क्षत्रियांना शिकवायला आले होते, परंतु ते ब्राह्मण होते. तर ते त्यांना सुद्धा ग्रासिलासी कटकटा, हा जो कटकटा शब्द आहे हा मात्र तो मगाशी तो घट्टघट्ट आहे ना, म्हणून ज्ञानदेवानी इथे कटकटा शब्द वापरलाय. परंतु कटकटा ह्याचा अर्थ या ठिकाणी कचाकच गिळलंय असा नाहीये. कटकटा ह्याचा अर्थ असा आहे, हाय रे, बाप रे असं म्हणतो ना आपण, अरे रे असं जे म्हणतो ना, तो त्याचा अर्थ आहे की अरे रे किंवा हाय रे ह्यांना सुद्धा तू गिळून टाकलंस. कारण द्रोण किंवा भीष्म ह्यांच्या बाबतीमध्ये अर्जुन असे शब्द कचकचा तू गिळून टाकलं असे शब्द तो वापरणारच नाही. तर कटकटा ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की तू हाय रे, बाप रे, तू ह्यांना सुद्धा, अरे रे, तू त्यांना सुद्धा गिळून टाकलंस. पुढे पहा, फेडीला नाही, कुठे गेला, कटकटा, हा सहस्र कराचा कुमरू, एथ गेला गेला कर्णवीरू, आणि आमुचिया आघवयांचा केरू पेढीला देखे. म्हणजे सहस्र कराचा कुमरू म्हणजे सूर्याचा पुत्र, सहस्रकर म्हणजे सूर्य, सहस्रकराचा पुत्र. एथ गेला गेला कर्णवीरू म्हणजे कर्णालाही तू हे करून टाकलंस, गिळलंस, गेला गेला असं म्हटलंय. आणि पुढे म्हटलंय, आणि आमुचिया आघवयांचा केरू केलीला म्हणजे आमच्याकडचे म्हणजे पांडवांकडचे, आमच्याकडचे याचा अर्थ पांडवांकडचे आघवयांचा केरू फेडीला, ह्याचा अर्थ केरासारखे त्यांना तू हे करून टाक, नष्ट करून टाक. केरासारखे, केरू फेडीला म्हणजे त्यांना केरासारखं नाहीसं करून टाकलंस तू. आमच्याकडचे सुद्धा सगळं सैन्य, आमच्याकडचे सुद्धा सगळे योद्धे, त्यांनाही तू केरासारखं नष्ट करून टाकलंस. देखे म्हणजे फेडीला नंतर एक पाहिजे तर रेग द्या, तिथे ते संत, आणि मग देखे. देखे याचा अर्थ अर्जुन म्हणतो, हे सगळं मी पाहतोय, हे मी सगळं माझ्या डोळ्यांनी पाहतोय, हे सगळं घडताना मी पाहतोय. पुन्हा पुढे आता 400 वियोगी. कटकटा घातया कसे जाहले अनुग्रहा यया, मिया प्रार्थुनी जगा बापुडिया आणिले मरण. म्हणजे कटकटा घातया, कटकटा ह्याचा पुन्हा या ठिकाणी हाय रे, अरे रे, अरे रे असा अर्थ आहे. अरे रे, घातया म्हणजे ब्रह्मदेवा, ब्रह्मदेवा, अरे रे ब्रह्मदेवा. कारण ब्रह्मदेव हे जगनिर्मिती करायला त्या सर्वश्रेष्ठ देवाला हे करतो ना, मदत करतो. तर त्यामुळे ब्रह्मदेवा निर्मितीचा देव, तर म्हणून असं म्हटलंय की ब्रह्मदेवा, अरे रे ब्रह्मदेवा, कसे जाहले अनुग्रहा यया म्हणजे मी अनुग्रह मागितला ह्या विष्णू देवाकडे, आणि काय मला मिळालं बघ. मिया प्रार्थुनी जगा बापुडिया आणिले मरण. मी प्रार्थना केली, मला विश्वरूप दाखव, आणि सगळ्या जगाला मरण आणलं. म्हणजे मी, माझ्यामुळे हे सगळं घडलं. मी जर ही प्रार्थना, हा अनुग्रह मागितला नसता तर हे असं झालंच नसतं. म्हणून ब्रह्मदेवाला म्हटलंय, हाय रे ब्रह्मदेवा,
काय हा अनुग्रह मी मागितला की मी प्रार्थना केली आणि सगळ्या जगाला मी मरण आणलं. आता पुढे पुढे म्हटलंय, मागा थोडिया बहुवा उपपत्ती येणे सांगितलं या विभूती तैसा नसेची मा पुढती बैसलो पुसो. म्हणजे आता पश्चाताप होतोय अर्जुनाला की तो म्हणतो की मागा म्हणजे मागे, ह्याच्या आधी थोडिया बहुवा उपपत्ती येणे सांगितलं या विभूती, म्हणजे मला विभूती ह्याने सांगितल्या होत्या नाही का की ह्याच्या आधी विभूती योग झालेला आहे, तर मला त्याने थोड्या विभूती सांगितल्या होत्या आणि तिथेच त्याने सांगितलं होतं की ह्या विभूती ह्या किती मी तुला सांगणार, ह्याच्यापेक्षा कितीतरी मोठं सगळं जग हे मी व्यापलेलं आहे. म्हणजे मला खरं म्हणजे सगळं ही उपपत्ती याचा अर्थ हा सगळा विचार मला त्यावेळेला खरं म्हणजे ह्यांनी दिलेला होता, हे ज्ञान मला त्यांनी दिलेलं होतं. पण तैसा नसेची मा पुढती बैसलो पुसो, म्हणजे मला त्यांनी समाधानच झालं नाही. मला त्यांनी विभूती सांगितल्या खरं म्हणजे त्याचं सगळं स्वरूप मला त्यावरून कळायला पाहिजे होतं, पण तैसा नसेची म्हणजे मला त्याच्यावरून काही ह्याचं खरं व्यापकत्व काय आहे हे मला कळलं नाही. आणि म्हणून पुढती बैसलो पुसो, म्हणजे आणखी पुन्हा मी त्याला विश्वरूप दाखव असं सांगत बसलो, तशी विनंती केली. म्हणून पुढची ओविया, म्हणून भोग्य ते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धीही होणारा सारखी ठाके, माझा कपाळी फिटावे लोके ते लोटेल काया. म्हणजे असं म्हणतो तो की जे भोग्य आहे, जे काही माझ्या दैवात आहे ते मला त्रिशुद्धी न चुके. मीच कर्म करून बसलो, आता त्याचं फळ मला भोगावं लागणार. त्रिशुद्धी याचा अर्थ निश्चितपणे मला आता त्याचं फळ भोगावं लागणार, ते काही कधी चुकणार नाही. आणि बुद्धीही होणारा सारखी ठाके, म्हणजे आपल्याला ते पुढे जे काही घडणार असतं तसं आपण वागतो, कारण बुद्धी सुद्धा तशीच होते. आपल्या सगळ्यांचे अनुभव असतात की आपल्याला विचार तसेच येतात, म्हणजे पुढे मग पश्चाताप का होईना पण त्यावेळेला ते विचार तसे येतात, बुद्धी सुद्धा तशीच होते. तर तेच सांगितलं इथे की बुद्धी होणारा सारखी ठाके, म्हणजे जे पुढे घडणार आहे ना आता माझ्या भविष्यामध्ये, ते तशीच मला बुद्धी पण झाली. माझा कपाळी पिटावे लोके ते लोटेल काया, म्हणजे माझ्या प्रारब्धामध्ये सगळ्या लोकांनी मला दोष द्यावा हे माझ्या प्रारब्धात आहे, ते चुकेल कसं असा माझा कपाळी पिटावे लोके ते लोटेल काया. याचा अर्थ माझ्या प्रारब्धामध्ये जे काही घडायचं आहे ते घडणारच, ते कसं चुकेल, म्हणजे लोकांनी मला दोष द्यावा हे माझ्या की लोकांना मरण आलं माझ्यामुळे, त्यामुळे सर्व लोकांनी मला दोष द्यावा हे माझ्या भाग्यातच आहे, तर ते कसं चुकणार. तशीच मला बुद्धी झाली आणि मी विचारलं की मला विश्वरूप दाखव अशी विनंती केली. आता मधल्या थोड्या 1-2-3 ओव्या काढू आणि 6वी ओवी 406. ऐसा अर्जुन दुःखे क्षीण तू शोचित असे जीवात परी न देखे तो प्रस्तुतू अभिप्रावो देवाचा. आता विचार वेगळा आहे हा की ऐसा अर्जुन दुःखे क्षीण तू, म्हणजे दुःख झालंय, त्याला पश्चाताप झालाय, दुःख झालंय. शोचित असे जीवा, तू आतल्या आत जीवामध्ये तो शोक करतोय. शोचित म्हणजे शोक करणं, आतल्या आत जीवामध्ये तो शोक करतोय की आपण फार चुकलो असं त्याला वाटतंय, पश्चाताप होतोय, शोक करतोय.
पण आता इथे पहा, आता कसं परीन देखे तो प्रस्तुतू अभिप्रावो देवाचा, म्हणजे त्याला तो शोक करतोय, त्याला दुःख होतंय, पण त्याला प्रस्तुतू अभिप्राव देवाचा, म्हणजे देवाचा अभिप्राव, अभिप्रावो याचा अर्थ देवाला अभिप्रेत काय, अभिप्रेत, अभिप्रावो याचा अर्थ अभिप्राय नव्हे, त्याचं मत नव्हे, देवाला अभिप्रेत काय आहे, देवाची इच्छा काय आहे, हे सगळं करण्यामागे देवाची इच्छा काय आहे, प्रस्तुत अभिप्राव, म्हणजे आत्ता त्याची इच्छा काय आहे हे सगळं करण्यामागे, हे त्याला माहिती नाही. परी न देखे तो प्रस्तुतू अभिप्रावो देवाचा, म्हणजे देवाची इच्छा, हे सगळं करण्यामागे देवाची इच्छा काय हे त्याला कळलेलं नाही अर्जुनाला. आणि ती आता काय इच्छा आहे तर जे मी मारित हे कौरव मरते, ऐसे मी वेटाळीला होता मोहे बहुते, तो फेडावया लागी अनंते हे दाखिवले निज. कळलं ना की मी मारतोय ह्या सर्व कौरवांना आणि हे सगळे कौरव मरतायत, म्हणजे मी, त्याच्यातला अहम, अहम जो आहे, त्याच्यातला जो अहम आहे की मी मारणारा, हा जो अर्जुनाचा अहम होता, त्या अहमनी वेटाळीला होता मोहे बहुते, त्या मोहामध्ये तो होता, त्या अज्ञानामध्ये तो होता. मोह ह्याचा या ठिकाणी अर्थ अज्ञान, त्या अज्ञानामध्ये, अहमच्या अज्ञानामध्ये तो होता, अहमच्या अज्ञानामध्ये तो होता. आणि तो फेडावया लागी अनंते हे दाखवलेले निज, म्हणजे तू मारणारा नाहीस हे त्याला कळावं म्हणून मी मारतोय सर्वांना, सगळे माझ्या तोंडामध्ये येत आहेत, हे विश्वरूपाने दाखवलं. अरे कोणी कोणा ते न मारी, एथ मीची हो सर्व संहारी, हे विश्वरूप व्याजे हरी प्रकटित असे, म्हणजे कोणी कोणाला मारत नाही, मीच सर्वांचा संहार करतो. हे विश्वरूप व्याजे म्हणजे विश्वरूप दाखवून, व्याजे म्हणजे ते दाखवून, त्या आधारे, विश्वरूपाच्या निमित्ताने म्हणा, विश्वरूपाच्या निमित्ताने किंवा विश्वरूप उघड करून, विश्वरूप उघड करून हरी प्रकटित असे, म्हणजे विश्वरूपाच्या निमित्ताने देवाने हे प्रकट केलंय, हे व्यक्त केलंय. म्हणजे देवाची ही इच्छा आहे की त्याला हे कळावं की अर्जुना तू कौरवांना मारत नाहीयेस, मीच सर्वांचा, म्हणजे त्याच्या मनामध्ये जे आहे की मी भीष्म द्रोणांचा वध कसा करू, माझ्या ह्या आप्तांचा, माझ्या सगळ्या कुळाचा क्षय मी कसा करू, ते केलं तर मला जे काही पाप लागेल ते त्यांनी माझं काय परिस्थिती होईल, हे जे सगळे विचार पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायाच्या थोड्या भागामध्ये जे मांडलेले आहे, त्या सगळ्याला हे खरं उत्तर आहे की तू मारणारा नाही आहेस, मीच सर्वांना मारणार आहे. आदित्य हां हां, म्हणून मी काही ठिकाणी ज्या ओव्या घेते ना ते म्हणून नाही, श्लोकामध्ये नाही, श्लोकामध्ये नाही आहे, म्हणून मी तो श्लोकही मी या ठिकाणी टाळला. पण ज्ञानेश्वरांच्या ओव्या आहेत ना, त्या आपल्याला आणखीन लवकर हा सगळा विचार आपल्यामध्ये निर्माण करतात, म्हणून मी ओव्या घेते. काही ठिकाणी मी मुद्दाम म्हणून त्या ओव्या घेते की फार सुंदर विचार, कारण नाही तर मग तसं पाहिलं तर अगदी शेवटीच त्याला ते कळतं गीतेमध्ये. पण ज्ञानेश्वरांनी इथे म्हटले की हा ईश्वराचा विचार त्याला कळला नाही असं.